प्रेम लग्नानंतरचे भाग 17. आज जायचं म्हणून ते दोघे जरा लवकरच उठले. निघायचं असल्याने दोघं आपापले आवरत होते. काही वेळाने निघायचं म्हणून त्याने बॅग भरायला घेतली. उघडून पाहतो तर तिचेही कपडे त्याच्या बागेत. हे ग काय, माझ्या बॅगेमध्ये तुझे कपडे कसे आले? मी ठेवलेत. काय? नाही नाही हां, ती काढून घ्यायची पहिला. मी वागवायला रिकामा नाही. आहे जागा तुझ्या बॅगमध्ये सागर. माझी बॅग फुल झाली आहे, समजून घे ना. मग कोणी सांगितलं होतं एवढी खरेदी करायला? अरे, मी माझ्या पैशाने खरेदी केली. तुझा काय प्रॉब्लेम आहे? अगं ते झालं, पण मला उचलावं लागतंय ना हे सर्व. मग लग्नाआधी विचार करायचा होता याचा. काय? त्याचा इथे काय संबंध? हो, नवऱ्याला बायकोचं सामान उचलावं लागतंच. ती हसत होती. असं कुठे लिहिले आहे का? ते मला नाही माहीत. काय कटकट आहे यार. पण एक मिनिट, आपण तर फ्रेंड्स आहोत ना. कारण नवरा बायको सारखं तर काहीच नाही आपल्यात. तो तिच्याकडे एक वार नजर टाकत बोलला आणि ती त्याला डेंजर लुक देऊन गॅलरीमध्ये निघून गेली. त्याला मात्र हसू येत होतं तिच्या रिॲक्शनची. एवढं सामान पाहून त्याने कॅब बुक करायचं ठरवली. आता चेकआउट करायचं तर तो आरशासमोर तयार होत होता. आरशात दिसणारी तिला पाहून कुठेतरी ऐकलेले गाणे तो जरा मोठ्यानेच गुणगुणत होता. तिचे ती आवरून बेडवर बसलेली मोबाईलमध्ये काहीतरी करत होती. हे म्हणताच तिचं लक्ष त्याच्याकडे गेले तर त्याने लक्ष नसल्याचे दाखवले. तिला मात्र मनात हसू येऊ लागलेलं. तिच्याकडे दुर्लक्ष करत पुढे त्याचं चालूच होतं. जेवण केल्यानंतर कॅबने आरामात ते 1 वाजता निघाले. दुपारचे 3:30 झाले होते तेव्हा ते त्यांच्या घरी पोहोचले. डोअरबेल वाजवली तर निशाने डोअर ओपन केले. हाय, कशी झाली ट्रीप? छान ना? हो, सायली म्हणाली. अरे आलात तुम्ही दोघं? सागर, बरं झालं इथेच आलात ते, मॉम म्हणाली. कशा आहात तुम्ही मॉम? सायलीने विचारले. मी छान आहे ग, तू बरी आहेस ना? मम्मा, ब्रो ऑफिसला गेला का ग? सागरने विचारले. हो भाऊजी, आणि तुमचं शिफ्टिंग पण बरं झालं बरं का? निशा म्हणाली. हो का? थँक्यू हां वहिनी. सागर, कधी जाणार आहेस मग तिकडे राहायला? मॉमने विचारले. नेक्स्ट वीकमध्ये जावं म्हणतोय, सागर म्हणाला. हो ठीक आहे की, तू म्हणशील तसं. मी फ्रेश होते हां मॉम, म्हणत ती त्यांच्या बेडरूममध्ये गेली. घरी आल्यापासून तर दोघांच्यात बोलणं होत होतं, पण जे बोलणं व्हायला हवं ते नाही. उगाचच एक दरी जाणवत होती. तो उरलेला दिवस किचनमध्ये निशासोबत होती, इतर सर्व वेळ फॅमिलीसोबत. तिला वाटत होतं त्याने स्वतःहून समजून घ्यावं तिला जे काही वाटतंय ते, आणि त्याला वाटत होतं तिने येऊन ते बोलावं. सागर, जेवायला बसायचं आहे रे, चल ना. हो आलोच. त्याला बोलावून ती किचनमधून सर्व गोष्टी आणू लागली. सगळे सोबतच जेवायला बसले. मॉम, डॅड, सागर, सायली, तुम्हाला एक न्यूज द्यायची होती, रमेश म्हणाला. बोल ना रमेश, काय रे? मॉमने विचारलं. रमेश निशाला खुणावत होता. ॲक्च्युली मॉम डॅड, आपल्या घरात छोटं बाळ येणार आहे, निशा म्हणाली. काय सांगतेस निशा, कधी कळालं? अहो 2 दिवसापूर्वी, पण सागर भाऊजी सायली नव्हते ना, सो, निशा म्हणत होती. आम्ही विचार केला ते दोघेही आल्यावरच हे सांगावं. आहे की नाही गुड न्यूज? रमेश म्हणाला. कॉंग्रॅट्स ब्रो, वहिनी, सागर म्हणाला. कॉंग्रॅच्युलेशन दी, आणि ब्रो तुम्हाला पण, सायली म्हणाली. चला, म्हणजे सागर जाईल इथून, पण आम्हाला मनोरंजन करायला येते कोणीतरी, डॅड म्हणाले. अगं,
मग आज काहीतरी गोड बनवायचंस ना, मॉम म्हणाली. हो, ऑलरेडी बनवले मी, थांबा घेऊन येते मी, निशा म्हणाली. थांब दी, मी आणते, तू बस. सायली लगेचच आणायला गेली. सगळ्यांचाच मूड थोडा चेंज झालेला. जेवण वगैरे सगळं झाल्यावर कामावरून सायली बेडरूममध्ये आली तर सागर नेहमीप्रमाणेच आधीच झोपला होता. नाईलाजाने तीही झोपली, कारण उद्या ऑफिसला जे जायचं होतं. दुसऱ्या दिवशीपासून ऑफिस आणि घर असं रोजचं रुटीन सुरू झालं. सायली सागरशी स्वतःहून बोलायला पाहायची, त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करायची, पण तो मुद्दाम लक्ष देत नव्हता. कधी तिने छान आवरलं तरी तिला कॉम्प्लिमेंट देत नव्हता. तिने फक्त एकदा कबूल करावं असं त्याला वाटत होतं. येत्या शनिवारी रोहितच्या बड्डेची पार्टी होती. त्याने आधीच तिला त्याची कल्पना दिली होती. त्यांच्यात अजूनही काही नॉर्मल नव्हतं. तो तिला ऑफिसला सोडत असायचा आणि घरी येताना त्याच्यासोबत घेऊन येत असायचा. रोहितचा बड्डे दिवशी सकाळी जातानाच त्याने आधीच तिला लवकर निघण्याबाबत सांगितले होते. ती त्या दिवशी जरा लवकरच घरी आले. सायली तयार होत होती आणि ती आज पार्टीवेअर ड्रेस घालत होती, ज्याची चेन लावायला नेमकी तिला हेल्प हवी होती. सागर तिथेच आवरत होता. त्याला मुद्दामच हाक मारली. सागर, ऐक ना, मला जरा हेल्प हवी होती. ती त्याच्याकडे तोंड करून उभी होती. काय ग, बोल ना. शर्टची बटन्स लावत तो तिच्याकडे गेला. तशी ती पाठमोरी वळली. तो 2 मिनिट शांतच झाला. लावतो आहेस ना? मोठा श्वास घेऊन तो चेन लावत होता आणि तिला त्याच्या स्पर्शाने अंगावर शहारा येत होता. चेन लावून तो काहीच झालं नाही या आविर्भावात पुन्हा स्वतःचा आवरू लागला. असं तिने त्याच्याकडे रागाकडे पाहिलं, पण तो तिच्याकडे पाहतही नव्हता. आता ना हे अति होते. असा का वागतोय हा? नाही म्हणजे नाहीच लक्ष देत आहे माझ्याकडे. काही बिघडेल का मला समजून घेतले तर? ती त्याच्याकडे रागाने पाहत होती. नेमकं त्याने तिच्याकडे पाहिलं. काय ग, झालं का आवरून? आवर ग पटापट, उशीर होतोय. हो म्हणत पटकन आवरून ती बाहेर येऊन बसली. दोघेही पार्टीला जायला निघाले. दी, मॉम, येतो. हो, एन्जॉय कर. सागर लवकर या रे, जास्त वेळ लावू नका, मॉम सांगत होती. हो ग, तू नको काळजी करू, चल बाय, म्हणून ते दोघेही निघाले. सागर आणि सायली खाली पार्किंगमध्ये आले. ती कारमध्ये बसली आणि जरा रागातच डोअर बंद केले. ती चिडलेली त्याच्याही लक्षात आलेलं. कुठंतरी त्याचा दुर्लक्ष करण्याचा त्रास होऊ लागलेला. काय ग, काय झालं, चिडली काय आहेस? तो तिच्याकडे न पाहताच हसतच बोलत होता. तिने त्याला रिप्लायही दिला नाही आणि खिडकीतून बाहेर पाहत बसली. बापरे, फारच गरम वातावरण झाले आहे, जरा AC लावतो, तो म्हणाला. नित्याने FM आणि AC लावला. तसा रागातच तिने एक कटाक्ष त्याच्यावर टाकला, पण तो तिच्याकडे न पाहताच FM वर लागलेलं गाणं गुणगुणत होता. त्याला असं गुणगुणताना पाहून तिचा राग जरा गेला आणि हसू येऊ लागलेलं. ते त्याला दिसू नये म्हणून ती खिडकी बाहेर पाहत होती. एवढ्यात तो मोठ्याने म्हणाला, वाह क्या बात है, काय गाणं आहे, कोणासाठी तरी. तशी पुन्हा एकदा तिने एक तिरकस नजर त्याकडे फिरवली. तो मुद्दाम लक्ष नसल्याचं दाखवत होता. कुचकट, ती मनातून म्हणत होती. काही वेळाने ते रोहितच्या घरी पार्टीसाठी पोहोचले. साधारणशी सजावट केली गेली होती. पार्टीमध्ये बरेच कॉलेजचे फ्रेंड्स आले होते. सगळेच जमल्यानंतर केक कट केला गेला. त्यानंतर जे कपल्स होते त्यांना डान्स करायला सांगून रोहितही तन्वीसोबत डान्स करू लागला. सागर आणि सायली दोघेही पुढेच डान्स करत होते. कधीतरी एकमेकांकडे पाहत होते. दोघांनाही काहीतरी पोकळी जाणवत होती, जी काही चुकल्यासारखं अपूर्ण असल्याची जाणीव करून देत होती. तुला तर माझ्याकडे पाहायचाही त्रास होतोय ना, सायली म्हणत होती. हो मग,
जिचं प्रेमच नाही मी माझ्यावर, तिच्यासोबत काय डान्स करतोय मी? नाही आहे का? मग लग्नाआधी याचा विचार करायचास ना. तेव्हाची गोष्ट वेगळी होती, पण आत्ता आहे तर कबूल करावं ना जे आहे ते. तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना. तू तरी कुठे बोलला आहेस? आणि भांडण्यापेक्षा डान्स न केलेला परवडला. ओके ठीक आहे ना म्हणत ते दोघंही बाजूला झाले. कोणीतरी कॉलेज फ्रेंड तिने सागरला डान्ससाठी विचारले आणि तो मुद्दाम तिला जळवण्यासाठी निघून गेला. यामुळे तिला आणखीनच राग आला. ती तिथून बाहेर जायला म्हणून निघणार तर कोणीतरी तिला कोल्ड्रिंक ऑफर केले. तिने ते घेतले आणि पिलेही, पण बहुतेक त्यात काही मिसळले गेले होते. तिला नशा चढत होती. ती सरळ ड्रिंक सर्व करणाऱ्याकडे गेली आणि आणखी 2-3 पेग पिली. पण यावेळी तिने ड्रिंक घेतलेले. सागरचे डान्स आणि बोलण्याच्या नादात लक्षच नव्हते. पण कोणीतरी जाऊन त्याला ही गोष्ट सांगितली तसा तो तिच्याकडे धावत आला. पण तो तिच्याजवळ येण्यापूर्वीच खाली कोसळली, कारण ती चालण्याच्या अवस्थेत नव्हतीच. सायली, अगं काय वेडी आहेस का तू? तिला उचलत आधार देत पकडून तो बोलत होता. हो, मी वेडी आहे. तू का आलास पण? जा डान्स कर जा, मला सोडून सगळ्यांसोबत कर हां. अरे यार सायली, तू का ड्रिंक्स घेतले सगळे? तो तिला विचारत होता. रोहित, आय थिंक जावं लागेल मला आता. हे बघ काय केलं हिनी. ड्रिंक करायची काहीतरी गरज होती का? सॉरी सागर, ॲक्च्युली तुझी मदत करायची म्हणून मीच तिला कोल्ड्रिंकमध्ये द्यायला सांगितलं होतं. पण मला काय माहीत की ती स्वतःच पुन्हा आणखी घेईल. तो त्याच्या कानात म्हणाला. काय रोहित, अरे मला एकदा तरी सांगायचं ना की तू असं काही करणार आहेस. आता मी घरी कसं नाही यार तिला, मॉम डॅड बहिणी ब्रो सर्वांच्या समोर. सॉरी ना यार, तू तुझ्या फ्लॅटवर ने ना तिला. तसंही आपलं बोलणं झालं होतं ना, पाहू म्हणून मी आज. तू पुढे बोलतोय तोच सायली बोलू आली. मी नाही येणार तुझ्यासोबत. यू चीटर. आय हेट यू सागर. आय हेट यू लाईक आय लव्ह यू. आय हेट यू लाईक आय लव्ह यू. सायली वेड्यासारखं गाणी म्हणत होती. बरं चल मी निघतो. तो तिला कारकडे घेऊन येऊ लागला, पण ती नशेमध्ये बडबड करू लागलेली. मला नाही यायचं तुझ्यासोबत. आणि किती छान पार्टी चाललेली, मी तर एन्जॉय पण नाही केला आहे. आधी घरी चल तू सायली प्लीज ग डिअर. तिला फ्रंट सीटवर बसवून तिचा सीट बेल्ट लावून तो त्याच्या जागेवर बसला. प्लीज म्हणतोस तर बरं, पण हे असं बांधलं काय आहे तुम्हाला? काय विचार काय आहे तुझा? किडनॅप करायचं का तुला मला? बोल की रे साग्या. सागरला तिच्या या बोलण्याचं हसूच आलं. हसतोस ना, मला हसून घे. पण तुला काय वाटलं मला काही कळत नाही? हा सुद्धा तुझा आणि नताशाचा प्लॅन असणार, मला प्रेमाच्या जाळ्यात फसवायचं. मग मी प्रेमात पडले की मला सोडून द्यायचं. पण मी तुमच्यापेक्षा हुशार आहे बरं का. मी कधीच तुला आय लव्ह यू नाही म्हणणार, कळालं ना? एकदा तिने फसवलं मला, आता तू फसवतो आहेस ना मला. मीच का रे? मला जगू नाही द्यायचं ना तुम्हाला? असं म्हणत तिला रडू यायला लागलं. सागरला तिची ह्या अवस्था पाहून वाईट वाटत होतं. तो जरा स्पीडनेच कार चालवत होता. काही वेळात ते त्यांच्या नवीन फ्लॅटवर आले. हे कुठे आणलंय तुम्हाला? त्याने मेन डोअर बंद करून तिला बेड उचलून बेडवर आणून झोपवले. तसं तिने त्याच्या गळ्याभोवती हातांचा विळखा घातला आणि त्याला जवळ ओढत त्याच्या ओठांवर ओठ टेकवू लागली. त्याला ते हवं होतं, पण तिच्या या अशा अवस्थेत, कारण अजूनही सगळं क्लिअर नव्हतं झालं आणि पुन्हा ती काय रिॲक्ट करेल हा विचार मनात येत होता. हे सर्व ती नशेच्या भरातच करत होती. उद्या तिला आठवणार नाही कदाचित, पण ती ऐकतच नव्हती. तो तुला ठेवून उठू लागला तर त्याचा हात तिने पकडला.
त्याला जवळ ओढत नशेमध्ये ती कादई गाणं गुणगुणू लागली. तिचं गुणगुणणं चालू होतं आणि ती त्याच्यात स्वतःला हरवू पाहत होती. तिचं असं वागणं त्याला दूर जाऊ देत नव्हतं. ती त्याच्या इतक्या जवळ पहिल्यांदा त्याच्यावरचं प्रेम दाखवत होती. तिचा तो क्यूटनेस पाहून तो गालातल्या गालात स्माईल करत होता. तिला ते करू देत होता. मध्येच त्याचा चेहरा हातात घेऊन, प्लीज मला सोडून नको ना जाऊ तू सागर. आय लव्ह यू यार. मी मरून जाईन रे नाहीतर. आधीच एक धोका पचवलाय मी कसा तरी, पण आता नाही रे सहन होणार मला. तिच्या या बोलण्यावर तो तिच्याकडे पाहू लागला तर तिच्या डोळ्यात पाणी येत होतं. मी नाही जाणार आहे तुला सोडून. आय लव्ह यू टू डिअर. पण काय केलं नताशाने नीट सांगशील का मला? तिच्या केसांवरून हात फिरवत तिला विचारलं. तू तिलाच विचार ना, मला का विचारतो आहेस? ती आहे का इथे तिला विचारायला? असेल. तू ना तिला लपवलं असशील. मला माहिती आहे तुम्हाला त्रास दिला मी, म्हणून आता तुम्ही माझा बदला घेतलाय ना. पण कधीतरी विचार केला का मी का तशी वागले? माझी बेस्ट फ्रेंड, आयुष्यातील प्रत्येक गोष्ट मी तिला शेअर करायची सागर. तू मला आवडला होतास पाहता क्षणी, तेही माहिती होतं तिला. अरे प्रत्येक गोष्टीत मला पुढे करून तिने तिला हवं ते केलं आणि नाव माझं झालं. आपल्यात भांडण लावून मात्र ती तुझी झाली. कसं वाटलं असेल रे मला? म्हणून माझा ना विश्वासच नाही आता कोणावरच, ना तिच्यावर ना तुझ्यावर. सगळे खोटारडे आहेत. कोणीच नको मला. मी माझ्या आयुष्यात सुखी होते ना. का आला तू परत? बस झालं आता. तू शांत झोपतेस का? म्हणजे तू मला सोडून जाशील हो ना? मी नाही सोडणार तुला. आत्ता तू सोडून गेलास ना मला, तर मी जीवन घेईन हा तुझा. तुला कळत नाही का रे? आय लव्ह यू ना. मला तू हवा आहेस, पण कायमचा. अगं आहे मी इथेच सायली, आणि तुझाच असणार आहे. पण आत्ता तू शांत झोप बरं. आपण उद्या बोलू. तो तिच्या गालावर किस करून तिला तसाच जवळ घेऊन झोपला. पहिल्यांदा ती अशी त्याला बिलगून झोपलेली. हे सगळं अशा प्रकारे होईल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. त्याला काही झोप येत नव्हतीच.